सो हे गाइस, वेलकम बॅक टू दिस चॅनल. आय होप यू आर डूइंग एब्सोल्युटली वेल. आता आपण आलो आहे प्रति तुळजापूर ठाणे इथे. ते नवीन ओपन सुरू केलं आहे इथे पाच पाकडीला. पहिले ते छोटं मंदिर होतं तुळजाभवानीचं, ते आता मोठा त्याचं रूपांतर झालंय. आता 30 एप्रिललाच त्याचा लोकार्पण सोहळा झाला आणि या सर्व लोकांसाठी खुला करण्यात आलेला आहे मंदिर. आताही खूप गर्दी आहे. मला याचं दर्शन घ्यायचं आहे. तिथे स्टार्टला एंट्रो घेतोय. तर चला तुम्हालाही दाखवतो मंदिर आणि सर्व डिटेल्स जे मला देता येतील तुम्हाला ते सर्व तुम्हाला देतो. सो एवढी मोठी लाईन लागली होती. आम्ही चालत चालत पुढपर्यंत गेलो आणि लाईनीत उभे राहिलो. त्यानंतर काहीतरी अर्धा तासाने आमचं दर्शन झालं. दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाते वारी. मंदिर सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत भक्तजनांसाठी सुरू असते. म्हणजे सकाळी आरती झाल्यानंतर दरवाजे उघडतो देवळाचं, त्यानंतर लोकांसाठी दर्शनासाठी खुला करतात. त्यानंतर रात्री 10 वाजता आरती करून मंदिर बंद केलं जातं. आणि मंदिराचं बांधकाम एवढं रिअल आहे, असं म्हणजे दगडाचं आहे, पाषाणाचंच आहे, पूर्ण दगड आहे ते, त्याच्यापासूनच बनलेलं आहे. पण असं लांबून जेव्हा प्रथमदर्शनी आपण जेव्हा त्याच्याकडे बघतो ना, तेव्हा असं वाटतं की कुठेतरी गणपती या देवीचा सेट उभारला आहे तसं बघताना वाटतं. ते असं की नवीन आता एकदमच पाषाण तो दगड आहे, तो असं वाटतं की ते फेक आहे, नकली आहे असं वाटतं बघताना. बट खूप सुंदर बनवलं, एकदम रेखीव काम आहे केलेलं. अजून त्याचं काम बाकी, अजून थोडंफार लायटिंग वगैरे किंवा अजून आतमधलं गाभाऱ्यातलं सुद्धा ते लवकरच ते पूर्ण कंप्लीट होईलच. त्रिभुवनी भुवनी पाहता तुझ ऐसी नाही, चारी श्रमणे परंतु न बोलवे काही, चारी श्रमणे परंतु न बोलवे काही.